या ठिकाणी आपल्या 8वी अ च्या वर्गामध्ये मी गणेश रुपनवर आणि माझ्याबरोबर आज आपण जे काही 2 अतिथी बोलवलेले आहेत, ज्याच्यामध्ये आहेत बाबूराव राठोड सर आणि परितोष लाड सर. हे मी मराठी अभिजात मराठी हा जो काही सप्ताह आपण या आठवड्यामध्ये आपल्या शाळेमध्ये घेत आहोत, तर त्या सप्ताहामध्ये या दोघांची आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहोत. मुलाखतीसाठीचा विषय जो आहे तो सर्वांना ज्ञात आहेच, ज्याचं नाव आहे मी मराठी अभिजात मराठी. कारण मराठी ही भाषा साधारणतः 2500 वर्षापूर्वीपासूनची आहे आणि म्हणूनच भारत सरकारने 2 वर्षापूर्वी तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला. सुंदर भाषा आहे. मग या भाषेबद्दलची अधिकची माहिती आपण या 2 मान्यवरांकडून आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी माझ्या डाव्या हाताला जे सगळ्यात पहिल्यांदा बसलेत ते आहेत बाबूराव सर. सर नमस्कार. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत आपले परितोष सर. सर नमस्कार. नमस्कार. आणि या प्रसंगी मी त्यांना मग जे काही माझे प्रश्न आहेत, त्यांचा मराठीबद्दलचे जे काही विचार आहेत ते आपणासमोर ते मांडणार. तर सर्वात पहिल्यांदा मी आपल्या बाबूराव सरांना एक प्रश्न विचारू शकतो. सर, मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? माझ्या माहितीचे मराठी भाषेचा कसा म्हणजे 1500 वर्षापूर्वी सातवाहन काळापासून मराठी भाषेला एक महाराष्ट्री प्राकृत भाषा यातून मराठी भाषेचा उगम झालेला आहे. पण मराठी भाषेला जास्त जे प्रसार किंवा जे प्रचार झाला तो संत मराठीचे आद्यकवी मुकुंदराज आणि संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या कवितेतून आणि लेखनातून यांनी मराठी भाषेचा जास्त उगम या ठिकाणी मध्ययुगीन मराठी भाषेचा उंची वाढली आहे काळात. त्यानंतर माझा दुसरा प्रश्न आपले परितोष सर यांच्यासाठी असेल की मराठी भाषेचा जो काही गौरव आहे हा आपण आज गुणगान गातो, तर हा गौरव म्हणजे नक्की काय? मुळात गौरव हा अशा गोष्टींचा केला जातो त्या गोष्टींचा आपल्याला अभिमान असतो. उदाहरणार्थ आजच्या काळात जेव्हा विद्यार्थी एखाद्या परीक्षेत उत्तीर्ण होतो तेव्हा त्याचा गौरव केला जातो. त्याचप्रमाणे आपली मराठी भाषा, हिची संस्कृती, याचा जो काही आपल्याला अभिमान आहे तो अभिमान सादर करण्यासाठी हा गौरव नेहमीच केला जातो. हा गौरव सादर करताना हा वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकजण मराठी भाषेचा गौरव आणि सन्मान करत राहतो असं मला वाटतं. बाबूराव सरांकडे माझ्यासाठी एक प्रश्न आहे. सर, साहित्याची निर्मिती आणि लेखन हे समृद्ध लेखन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मराठीमध्ये. मग या लेखनाबद्दल, या साहित्याबद्दल तुम्ही तुमचं मत मांडाल तर खूप बरं होईल. मराठी भाषेचं साहित्य आणि लेखन हे संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या लेखणीतून प्रसार केलेला आहे आणि कवितेतून मराठीचे आद्यकवी मुकुंदराज जे मराठवाड्यामध्ये अंबाजोगाईमध्ये त्यांची समाधी आहे, असे मुकुंदराज यांच्यापासून मराठीचं लेखनाची निर्मिती आणि प्रसार झालेला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर फार महान व्यक्ती. वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी समाधी घेतली, वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी समाधी घेतली म्हणजे त्यांनी त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी थांबवलं. फार कमी लोक असे असतात पहा. आणि त्याच्या अगोदर त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. तर हा ज्ञानेश्वरी ग्रंथ हा दुसरा तिसरा काही नसून जी काही गीता, भगवद्गीता श्रीकृष्णांनी, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली होती. ज्यावेळेस कौरव आणि पांडवांमध्ये जे युद्ध चालू होतं त्या युद्धाच्या दरम्यान अर्जुन त्यांच्या भावाबरोबर, त्यांच्या शिष्याबरोबर, त्यांच्या शिष्याच्या समोर युद्ध करण्यासाठी नकार देत होते. त्यावेळेस धर्म काय, या धर्माची स्थापना कशा पद्धतीने करता येईल
त्या बाबतचं जे काही विवेचन आहे हे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आणि ते प्राकृत भाषेमध्ये होतं, संस्कृत भाषेमध्ये होतं आणि आपली मराठी भाषा पहा तर ते जे काही त्यांचं संभाषण होतं संस्कृत भाषेतील संभाषण ते आपल्या मराठी लोकांना कशा पद्धतीने सांगता येईल, समजेल यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या संस्कृत भाषेचं भाषांतर हे मराठी भाषेमध्ये केलं आणि त्याचीच आवृत्ती ही ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आज आपण देवाऱ्यामध्ये ठेवून त्याची आपण पूजा करतो. तर माझा पुढचा प्रश्न पारितोष सरांसाठी असणार आहे की मराठी भाषेचा विकास कोणत्या प्रकारे झाला? तर जसं तुम्ही सरांनी सांगितलं आणि आपणही सांगितलं, खरं तर मराठी भाषा ही आज किंवा काल जन्माला आलेली नाही आहे. या भाषेचा इतिहास खूप समृद्ध आहे. या भाषेचा विकास होताना टप्प्याटप्प्याने त्या काळातल्या व्यक्तींनी आपले योगदान देऊन ही भाषा समृद्ध केलेली आहे. जसं एखादी भाषा समृद्ध होताना किंवा त्याचा विकास होत असताना सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे त्याचे काही पुरावे. मराठी भाषेसंदर्भात पाहिलं गेलं तर मराठी भाषेचे काही शिलालेख जे उत्खननामध्ये भारतीय भूगोल इतिहास संशोधक आहेत त्यांनी शोधले. त्याच्या आधारे मराठी भाषेच्या ज्ञातपणाची आपणास ओळख झाली. टप्प्याटप्प्याने जसा जसा काळ बदलत गेला त्या प्रकारे जसं संतांनी आपल्या ओवी सादर केल्या, त्याच्यानंतर संतांनी काही ग्रंथ लिहिले, त्यानंतर काही कवी आले, कवयित्री आल्या, त्यांनी त्या प्रसंगी त्या गोष्टी त्यांच्याबरोबर घडणारे अनुभव सांगण्यासाठी कथांचा, काही गोष्टींचा, काही कवितांचा वापर केला. मुळात भाषा ही विकसित होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक ठरला तो म्हणजे बोलीभाषा आणि एकमेकांच्या संभाषणामध्ये येणारी भाषा. यामध्ये मराठीचा खूप मोठा वाटा आहे सर्वांना जोडून घेण्यासाठी. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याचा आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील लोक एकसंध होतील यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची ठरते तर ती मराठी भाषा ठरते. याचा विकास होत असताना अनेक लेखकांनी यामध्ये आपापल्या परीने योगदान केले, ग्रंथ लिहिले, पुस्तकं लिहिली आणि त्याच्याच बळावर आज आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. अजून एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो की हा झाला इतिहासाचा भाग, परंतु आजच्या काळातही मराठी भाषेला, मराठी गीतांना, मराठी कथांना एक वेगळ्या दर्जावरती स्थान दिलं गेलं जातं आणि मराठी साहित्याचा भारतीय इतिहासामध्ये खूप मोठा वाटा असल्याचं आपल्याला आजही अनुभवता येतं. बरोबर आहे सर. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की आपल्या या भारत देशामध्ये जी काही फिल्म इंडस्ट्री आहे तर ती सर्व पूर्ण ह्या मराठी लोकांनीच त्याच्यावरती कब्जा केला. का कब्जा केलेला आहे? कारण मराठी एवढी समृद्ध आहे. मराठी हा जो काही शब्द आहे हा मराठी शब्द मरहाटी, महाराष्ट्रामध्ये राहणारी लोक जे काही बोलतात म्हणून त्याला मरहाटी असा शब्द होता आणि कालांतरातून त्यातला रा हा ऱ्हस्व होत मराठी असा शब्द आपल्याला पाहण्यास येत आहे. तर मी या संभाषणामध्ये पुढील प्रश्न बाबूराव सरांना विचारू इच्छितो की सर ही उपबोली मराठी भाषेच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. आता मराठी भाषा उपबोली म्हणजे मराठी भाषा ही तर आपली आहेच, पण मराठी भाषेचा उपबोलीमध्ये प्रांत झाले, विभाग झाले या किंवा राहणीमान झाले ह्याच्यावरून या भाषेला उपबोली भाषा निर्माण झाल्या. उदाहरणार्थ आता कोकणी गेलं, कोकणामध्ये तर कोकणी मराठी, नागपूरकडे गेलं तर ऐरणी मराठी, मराठवाड्याकडे गेले तर वराडी अशा विविध भाषा आपल्याला मराठीच्या बोलीभाषे, मारवाडी आपण इकडे गेले मारवाडी भाषा, मराठी, मराठी अशा विविध भाषा या ठिकाणी त्या उपबोली झाल्या. का झाल्या? किंवा त्या विभाग किंवा त्या प्रांतामध्ये त्या राहणीमानानुसार किंवा तिथल्या त्या संस्कृतीनुसार त्या लोकांनी त्या उपबोली भाषा निर्माण झालेल्या आहेत. बरोबर आहे. आपण असं बऱ्याच वेळा बोलतो किंवा आपण पाहतो की वेशीवरती जी काही गावची वेस असते, गावची जी काही बाँड्री असते तर त्याच्या बाहेर जर आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी
त्यांच्या मराठीमध्ये आपल्याला बदल जाणवतो. तीच जी काय आहे तर ती आपली उपबोली जी काही भाषा आहे तर ती तशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. पारितोष सरांसाठी माझा पुढचा प्रश्न असा असेल, मराठी भाषेचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे आणि कितपत करतो याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. आता आपण सर महाराष्ट्रात राहत असल्यामुळे मराठी भाषेचा आपल्याला खूप जास्त वापर करावा लागतो. त्याचबरोबर एक गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानात घेतली पाहिजे की मुंबई म्हणजे महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे, हे एक जागतिक केंद्र आहे. या मुंबईमध्ये फक्त मराठी नाही तर इतर भाषिकही लोक खूप मोठ्या प्रमाणावर राहतात. पण ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा बोलीभाषेचा भाग येतो त्यावेळेस मराठीचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो. उदाहरणार्थ काही गोष्टी मी सांगू इच्छितो. आपल्या दैनंदिन जीवनातील काही सरकारी कागदपत्रांची कामं असतात, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मराठीचा वापर केला जातो. त्याचबरोबर आपण जे काही सिनेमे पाहतो, जे काही चित्रवाहिनीवरती एखाद्या सिरियल्स पाहत असू, यामध्ये देखील मराठी चित्रपटांना किंवा मराठी सिरियल्सना बऱ्यापैकी पसंती दिली जाते. एवढेच नाही तर दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा रहदारी करत असतो त्यावेळेस बोलताना, चालताना, लहान मुलांच्या शिक्षणामध्ये मराठीचा वापर हा बऱ्यापैकी झालेला आपणास दिसून येतो. आज जर आपण शाळेमध्ये जर गेलो तर महाराष्ट्रामध्ये मराठी हा विषय प्रत्येक इंग्लिश मीडियम असू द्या, तुमची कोणती मीडियमची शाळा असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला हा अनिवार्यच आहे, तुम्हाला त्याचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. हे जे काही घडत आहे तर ते मी मराठी आणि महाराष्ट्राची मराठी ही ओळख जागतिक लेवलवरती जगासमोर राहावी यासाठीच ती केली जाते, कारण ती भाषा तेवढी स्वच्छ, सुंदर आणि गौरवशाली आहे. मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल आपल्या दोघांचं काय मत आहे? आता मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान, आता आधुनिकतेमध्ये बघा, मराठी भाषेला लिपीचा दर्जा कधी आपल्या ब्रिटिशकालीन ज्यावेळेस मुद्रणाची निर्मिती झाली त्यावेळेस वृत्तपत्र आणि तिथून त्या ठिकाणी मोडी भाषा, मराठी मोडी भाषा येथून लिपी तयार झाली आपल्याला. आणि ते लिपीचा नंतर मराठीमध्ये एक रूपांतर करण्यात आलं आणि मराठी एक वर्ड म्हणून ते एक 14 कडी 12 कडी ह्या पद्धतीने आपल्याला मराठी भाषेचा पुन्हा विकास आणि प्रसार होत गेला. तर आता आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानासाठी जोडायचं असेल किंवा त्याचा विकास कसं आपण साध्य करू शकतो की आता मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, कॅम्प्युटर आहे, ह्याच्यामध्ये पण आपण बघा उदाहरण ते कॅम्प्युटरमध्ये गेलो तर इनपुट मराठी. आता प्रत्येक कार्यालयामध्ये आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला मराठी फॉन्टचा आपल्याला वापर करावा लागतो आणि ते आपण जास्तीत जास्त त्याच्यामुळे काय करायला पाहिजे, मराठी ॲपचा वापर किंवा निर्मिती करायला पाहिजे आणि त्या निर्मितीमधून आपण आधुनिक तंत्रज्ञानाशी या मराठी भाषेची जोड दिली पाहिजे आणि ती दिली तर आपली मराठी भाषा ही जागतिक लेवलवर लवकरात प्रसारित किंवा त्याचा प्रसार होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही त्याला. बरोबर आहे सर. आणि आपण म्हणूनच पाहतो ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात तर ज्यावेळेस ते सभेला संभाषण देत असतात, संबोधित करत असतात, तर त्यावेळेस जास्तीत जास्त ते मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात आणि जास्तीत जास्त ते मराठी बोलतात. आपल्या मराठी भाषेबद्दल हा जो काही अभिमान आहे सर, तर हा अभिमान आपल्याला वाटतो तो कशा पद्धतीने वाटतो आणि का वाटला पाहिजे याबद्दल आपण कृपया मार्गदर्शन करा. मराठी भाषेच्या अभिमानाबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा आपण ही चर्चा करतो, या चर्चेमध्ये मराठी भाषा, अभिजात भाषा आणि त्याचा इतिहास, त्याचा गौरव ह्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत. पण मराठी भाषेकडे पाहताना मी एक वेगळा दृष्टिकोन इथे मांडू इच्छितो. मराठी भाषेला फक्त केवळ भाषा न मानता एक संस्कृती म्हणून मांडणं खूप गरजेचं आहे. कारण की मराठी भाषेच्या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही फक्त भाषा न राहता एक संस्कृती म्हणून तयार झालेली आहे. जसं की आपण जगाच्या पातळीवर कुठेही जाताना स्वतःची ओळख घेऊन जात असतो. त्या ओळखीला मी मराठी आहे किंवा मी माझी मराठी अस्मिता जपलेली आहे हे प्रत्येक ठिकाणी आपण नकळत का होईना किंवा दाखवत असतो.
लहानपणी एक गोष्ट किंवा एक घटना आम्हाला सांगितली जाते की प्रत्येकाची मायबोली ही त्या व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. त्याप्रमाणे व्यक्तीची मायबोली जी असते, त्याचप्रमाणे मराठी माणसाची मायबोली म्हणजे मराठी. ठेच लागल्यावर आई ग, संकट आल्यावर बाबा ग, बाबा. अशा आई बाबांनी जोडलेली ही भाषा आपण जगाच्या पातळीवर कुठेही असलो, जसं की उदाहरण मी तुम्हाला काही देऊ इच्छितो की जागतिक पातळीवर जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये मराठी लोक एकत्र येऊन मराठी सणांचा, काही मराठी नाटकांचा, उत्सवांचा त्याचबरोबर मराठी कल्चरचा, मराठी संस्कृतीचं वेगवेगळ्या प्रकारे प्रदर्शन घडवत असतात. हा जागतिक स्तरावर मराठी भाषेचा केलेला गौरव आहे आणि ती घटना आहे असं मला वाटतं. बरोबर. त्याचबरोबर अजून एक शेवटचा मुद्दा मी इथे मांडू इच्छितो की मराठी भाषेबद्दल एक जागतिक स्तरावरती वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्रापुरती, मुंबईपुरती मर्यादित न राहता जेथे जेथे जगाच्या पातळीवर मराठी लोक आहेत तिथे तिथे त्यांच्या राहणीमानामध्ये आलेली भाषा ही मराठी भाषा आहे. आज माणूस कुठेही परदेशात जरी राहत घेतला, कम्युनिकेशन लँग्वेज, संभाषण भाषा म्हणून त्या भाषेचा वापर होत राहील, पण ती माणसं तिथे गेल्यानंतर त्यांच्यात आजही मराठी भाषेचा थोडाफार गौरव किंवा मराठी भाषेचा सन्मान हा नेहमीच पाहायला मिळतो. त्याच्याच आधारे आपण जर काही सोशल मीडियावरती आजकाल पाहिलं तर मराठी महाराष्ट्रातली भाषा ही फक्त महाराष्ट्रात किंवा भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. तुम्हाला अशा असंख्य व्यक्ती मिळतील ज्या जगाच्या पाठीवर नेहमीच मराठी असल्याचा आणि मराठी भाषेचा त्यांच्या स्तरावर वापर करत असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. मग हाच खरा तर मराठी भाषेचा जागतिक वापर आणि जागतिक गौरव असल्याचं मला वाटतं. तसं जर पाहायचं झालं तर सर आता आपली जी मराठी भाषा आहे, साहित्य त्याचं जे काय आहे तर हे फार समृद्ध आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांची जी काही गाथा होती, अभंग होते, त्यापासून जी सुरुवात झालेली आहे तर ती आत्ताच्या काळामध्ये ग. माडगूळकर म्हणा, पु. ल. देशपांडे म्हणा यांपर्यंत ती येऊन पोहोचते. तर हा जो काही पूर्ण कालखंड आहे, या कालखंडामध्ये आपला आवडता साहित्यिक की ज्याच्या साहित्याने आपल्याला खूप जास्त असं प्रभावित केलेलं आहे आणि ज्याचा परिणाम आजच्या या पिढीवरती खूप होऊ शकतो, अशा काही साहित्यांबद्दल आपण जर थोडंसं आपलं मनोगत व्यक्त केलं तर बरं होईल. असं साहित्य म्हणण्यापेक्षा कवी, आता प्रत्येक साहित्य जर वाचायची गोडी निर्माण झाली ना, प्रत्येक साहित्यामधून आपल्याला काही ना काही घेण्यासारखं आणि ते प्रिय वाटण्यासारखंच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मराठीचे आद्य कवी मुकुंदराय, ज्ञानेश्वर मार्तंड पु. ल. देशपांडे आहे, बहिणाबाई चौधरी आहे, चोखामेळा आहे, असे विविध संत यांनी जे जे कादंबऱ्या, कथा, कविता ज्या मांडल्या त्यांचे भाव एवढे एकदम हृदयापर्यंत जाऊन पोहोचणारे आहेत की असं कोणालाही आपण वेगळं ठरवू शकत नाही की ह्यांचं साहित्य इन्क्लूड आहे. सगळे साहित्य आणि साहित्यकार आणि कवी हे सगळे एकापेक्षा एक असे श्रेष्ठ आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आहेत. त्याच्यामधून जी भाषा म्हणतात, भाषेची आवड म्हणजे बघा आपल्या मराठी भाषेमध्ये असे शब्द काही आहेत की खूप एक जिव्हाळ्याचे. आपण मराठीमध्ये आई, बाबा, भाऊ, ताई, दादा, आजोबा हे असे शब्द आहेत की ते हृदयापासून आपले निर्माण झालेले स्वर आहेत आणि त्याच्यामध्ये जेवढं प्रेम, जेवढं आपुलकी आहे जे आपण आता जे वापरतो एक त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हे. आणि ह्या भाषेमुळे आपल्याला ह्या भाषेची खूप आवड. ताई म्हणलं की त्याच्यामध्ये ते वेगळं पण वाटतं, आदर. आई म्हणलं की ते वेगळं. आधी तर माता, वडील, वडिलाला आपण बाबा म्हणायचो. बाबा किती हा शब्द किती एकदम मनापासून एकदम हृदयाला स्पर्श करून जाणारा शब्द. दादा म्हणजे त्याच्यामध्ये एक आदरयुक्त म्हणजे आणि ते दादा म्हणले की ते बघा त्याच्यामुळे कसं हे शब्द सगळे आपले साहित्य, मराठी संस्कृतीमधून निर्माण झाले आणि त्याच्यामुळं खरंच मराठी भाषा ही
जगाच्या पाठीवर म्हणजे आता बघा इंग्लंडमध्ये गेले तरी तिथं आपल्याला मराठीचाच विस्तार झालेला आहे. तिथं मराठी तिथं आपली तिथं मराठीची शाळा निर्माण झालेल्या आहेत काही. बरोबर. इतर देशामध्ये पण आपल्या प्रत्येक ठिकाणी आपल्या मराठीच्या शाळा निर्माण झालेल्या आहेत. त्याला पण मराठी आवड निर्माण झाली का आपल्या मराठीची संस्कृतीच अशी आहे की एकमेकाला जपडून ठेवणारी संस्कृती आहे. ते आधुनिकता आणि आपुलकीचे आहे. सरांचा हाच मुद्दा मी इथे थोडं माझ्या ज्ञानातली माहिती सांगू शकतो की मराठीचा एवढा जागर किंवा मराठीचं एवढं महत्त्व सांगण्याचं अजून एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो की आजही अनेक परदेशी लोकांना आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल खूप चिकित्सा आहे. काही उदाहरणं अशी आहेत की त्यांनी त्यांचा देश सोडून आपल्या महाराष्ट्रातील काही ठराविक ठिकाणी जाऊन तिथल्या संतांचा, तिथल्या भाषेचा, तिथल्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ते इथे येऊन स्थायिक झालेले. मग यातूनच या भाषेची महत्त्व किंवा या भाषेची जी खोली आहे ती आपल्याला समजता येते. तर पहा, जसं आपल्याकडे एक सुविचार आहे पहा, सुविचार म्हणजे खूप चांगला विचार जो करतात त्याला आपण सुविचार असं म्हणतो. तर तो आहे वाचाल तर वाचाल. हे दोन शब्द जे आहेत वाचाल वाचाल दोन्हींचा अर्थ जो काय आहे या वाक्यामध्ये वेगळ्या ठिकाणी वेगवेगळा घेतला जातो आणि त्याच्यामुळेच आपण असं म्हणतो की ही भाषा खूप समृद्ध आहे. एक वेगळ्या पातळीपर्यंत ही भाषा गेलेली आहे. मग ह्या भाषेचा प्रसार आणि आज हे जे काही ग्लोबलायझेशन झाले, जागतिकीकरण जे काही घडलेलं आहे त्यामध्ये तिचं असणारं स्थान याबद्दल थोडंसं मार्गदर्शन केलं तर खूप बरं होईल. आता खरं तर ग्लोबलायझेशनमध्ये म्हणजे जागतिकीकरणामध्ये आपण बोलायचं झालं तर जागतिकीकरणामध्ये आपला सर्वात अवगत आहे की प्रत्येक ठिकाणी त्या त्या भाषेला समृद्ध असं स्थान निर्माण करून देण्याचं काम कोणाचं असेल तर त्या भाषेतल्या नागरिकांचं आहे. मी जर ती भाषा वापरली तर माझ्या भाषेला तिथे योग्य असे स्थान मिळणार. त्याप्रमाणे मराठी भाषिक तरुणांनी, मराठी भाषिक व्यक्तींनी जिथे जिथे त्यांना संधी मिळेल तिथे तिथे आपल्या भाषेचा वापर करून आपल्या भाषेला समृद्ध करण्यासाठी एक प्रयत्न करायला हवं असं मला वाटतं. काही साहित्य किंवा काही लेखन असे आहे की आपल्या भाषेमध्ये काही मिळत नाही. तसं आपल्या नागरिकांनी किंवा नवीन तरुण पिढीने काय करायला पाहिजे की त्या भाषेचं ट्रान्सलेशन करून मराठीमध्ये त्याचा अनुवाद करून ते आपल्या मराठीमध्ये ते निर्मिती किंवा ते मुद्रण ते आपलं प्रसारित केलं पाहिजे की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामुळं पण आपल्याला जागतिक लेवलावर आपल्या भाषेचा प्रसार आणि प्रचार होऊ शकतो. सर, आज आपण पाहतो की मुंबईसारखं जे शहर आहे हे शहर झोपत नाही. 24 तास हे शहर चालू असतं. तर ही चालू असताना एवढ्या धकाधकीच्या या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये मराठी जे काही लेखन आहे आणि हे तंत्रज्ञान जे काय आहे तर ते जोडून कशा पद्धतीने मराठी भाषेचा गौरव राखता येईल, मराठी भाषा वाढवता येईल त्यापर्यंत आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आणि सर, आज आपण दोघं या ठिकाणी आलात, आपलं अमूल्य वेळ आम्हाला दिला, मराठी भाषेबद्दलचं ज्ञान आमच्या 8वीच्या वर्गाला आपण दिलं त्याबद्दल मी आपल्या दोघांचेही फार फार आभारी आहे, ऋण व्यक्त करतो. आणि आज आपण या ठिकाणी नमस्कार. ते 9 ऑक्टोबर हा अभिजात भाषा सप्ताह म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो. तर त्या संदर्भामध्येच आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आज उपस्थित आहेत महेंद्र सोनवणे सर. तुम्ही सर्व त्यांना ओळखताच, तुम्ही त्यांच्याकडून यापूर्वी ज्ञान घेतलेलं आहे आणि हा ज्ञानाचा वारसा जो काय आहे तो असेच पुढं पास करत आहे, चालू आहे त्यांचा पुढे देणे. तर त्या संदर्भामध्येच आज त्यांचं जे ज्ञान आहे त्यातील काही त्यांचे कलागुण आहेत तर ते आज तुमच्यासमोर आज सादर करतील आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा आनंद आस्वाद घ्यावा
असं मला वाटतं. तर पुढील 5 मिनिटासाठी सर आपल्याला मार्गदर्शन करतील. सर प्लीज. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं मला इथं बोलवल्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो आणि माझे सर्व विद्यार्थी आहे, माझेच विद्यार्थी आहेत. BMCमध्ये मी शिवाजीनगरमध्ये 2 वर्ष कार्यरत होतो. इथं आदरणीय तुलिका मॅडम याच्या अंतर्गत मी इथं काम केलेलं आहे आणि त्यांनी मला मराठी भाषा संवर्धन 15वाडा निमित्त इथं आमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा आभार मानतो. आणि मराठीला अभिजात दर्जा आणि अभिजात याच्यामध्येच आपलं एक सामर्थ्य दडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये राहून आपण मराठी आपल्याला आली पाहिजे, हे आपण शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्र भाषिक किंवा इतर भाषिकही लोक असतील तरी त्यांनी मराठी शिकली पाहिजे, ते संवर्धित केली पाहिजे, ते जतन केली पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने महाराष्ट्रीय म्हणून आपलं कर्तव्य पार पाडायला पाहिजे. मराठी संदर्भात बोलण्यासाठी खूप आहे. आपण महाराष्ट्रामध्ये राहून ज्ञानोबापासून ते तुकारामपर्यंत ज्यांनी अभंग रचलेले आहेत आणि पुलंपासून ते कवी ग्रेसपर्यंत यांनी जे भाषा समृद्ध केलेली आहे, त्या समृद्ध भाषेसंदर्भात जर आपण वाचन केलं, छोटे छोटे पुस्तकं, छोटे छोटे कविता आपण जर वाचल्या तर आपल्याला लक्षात येईल की मराठी भाषेमध्ये किती विविधतेनं नैपुण्य असं भाषिक संपदा, ज्ञान संपदा त्या भाषेमध्ये दडलेली आहे. बोलण्याचं खूप आहे, परंतु वेळेचं भान ठेवून मी शेवटी माझी एक स्वरचित कविता तुम्हाला ऐकवतो. म्हणजे मराठी कशासाठी, तर या संदर्भात मी कविता लिहिली होती, ते BMCला सुद्धा मी सादर केलेली आहे. तर कवितेचं शीर्षक आहे कशासाठी. सांज वाट ही फुलावी काठेखाली भेटण्यासाठी, सांज वाट ही अशीच फुलावी काठेखाली भेटण्यासाठी, पावलांनी चालत राहावे नवी वाट शोधण्यासाठी, पावलांनी चालत राहावे नवी वाट शोधण्यासाठी, वाटेने चालत राहावे, वाटेने सुद्धा चालत राहावे ध्येयाला गाठण्यासाठी, हात नेहमी कवटवत राहावे नवीन काही घडवण्यासाठी, हात नेहमी कवटवत राहावे नवीन काही घडवण्यासाठी, रंगांनी निसळत जावे, रंगांनी निसळत जावे कुंचल्यानी रंगत जावे, चित्र नवे साकारण्यासाठी, माय मराठीने शिकवत जावे नवीन काही शिकवण्यासाठी, माय मराठीने शिकवत जावे नवीन काही शिकवण्यासाठी, लेखणीने लिहत जावे, लेखणीने लिहत जावे शब्द शब्द गुंफण्यासाठी, आणि माय मराठीने फुलत जावे, माय मराठीने फुलत जावे विचारांच्या प्रचारासाठी, या जगाचा अर्थ सांगून विश्वालाही बदलण्यासाठी, विश्वालाही बदलण्यासाठी. धन्यवाद. फारच सुंदर अशा पद्धतीचं भावार्थ असणारी ही कविता सरांनी आपल्यासमोर मांडली. त्याच्यामधून घेण्यासारखं खूप काही आहे. जर आपण त्या एक शब्दाचा जर विचार केला तर त्याच्यावरती एक पुस्तकसुद्धा आपल्याला लिहिता येईल. सर, आपले खूप खूप आभार. आज आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ दिलात आणि आमच्या मुलांना अभिजात मराठी मी मराठी या सप्ताहांतर्गत अमूल्य असं मार्गदर्शन केलं. त्यासाठी मी शिवाजीनगर शाळेच्या वतीने, शिवाजीनगर शाळेच्या मुख्याध्यापिका तुलिका ताई शिटे मॅडम व आमचा जो काही शिक्षक वृंद आहे त्या सर्वांच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो. धन्यवाद.